सर्वांना नमस्कार. आपलं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट माहिती आपण आज बघणार आहोत. तर आपलं सर्वांचं मातृत्व या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्यांनी या चॅनलला लाईक केलेलं नसेल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अडचणींवर किंवा नवीन समस्या असतात छोट्या गोष्टींवर, त्याच्यावर व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपण आज बघणार आहोत जी आज सगळ्यांना मेसेज येत आहेत की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील लाभार्थ्यांचं FRS हे बाहेर राज्यामध्ये झालेल्याचा मेसेज येतोय. तर तो सर्वांना मेसेज येत असेल की त्यांचं लाभार्थ्यांचं FRS बाहेर राज्यामध्ये उदाहरणार्थ जम्मू काश्मीर किंवा इतर ठिकाणी झालेलं आहे. तर अशा लाभार्थ्यांचं काय करायचं आहे, तर पूर्व नोंदणी झालेल्या जेवढे पण लाभार्थी असतील तर ते लाभार्थ्यांचं FRS बाहेर राज्यांमध्ये झालेलं असेल तर 24 तासानंतर सर्व सेविकांच्या लॉग इनला असे लाभार्थी दिसतील आणि त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आज बघूया की कुठून करायचं आहे फेस ऑथेंटिकेशन त्यांचं. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं आपण डॅशबोर्ड सेविकेचं लॉग इनला जे डॅशबोर्ड दिसतं ते बघतोय. आणि या डॅशबोर्डला एक नवीन टॅब ॲड झालेला आहे. तर आपण आधी जेव्हा पोषण ट्रॅकरमध्ये जे लाभार्थी नसतात त्यांचं डायरेक्ट फेस ऑथेंटिकेशन करत होतो, तर तो 3 नंबरचा टॅब जो पिवळ्या रंगाचा दिसतो आहे आपल्याला, फेस ऑथेंटिकेशन ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी हुज FRS फ्रॉम पोषण ट्रॅकर नॉट डन, याच्यातून आपण डायरेक्ट फेस ऑथेंटिकेशन करू शकतो. परंतु जे लाभार्थी पोषण ट्रॅकरला इतर राज्यांमध्ये असतील तर अशा लाभार्थ्यांचं FRS पुन्हा करायचं आहे. तर तुम्हाला ते जो आता नवीन टॅब ॲड झालेला दिसतो आहे आपल्याला, लिस्ट ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी हुज स्टेट इज मिसमॅच फ्रॉम पोषण ट्रॅकर, तर या टॅबमध्ये तुम्हाला सर्व लाभार्थी दिसतील ज्यांचे तुम्हाला मेसेज येत आहेत. आता हे मेसेज कोणाकोणाला येत आहेत, तर अंगणवाडी सेविका असतील, सुपरवायझर असतील किंवा CDPO असतील म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर, यांना सर्वांना मेसेज येतो आहे की त्यांच्या लाभार्थ्यांचं FRS कंप्लीट झालेलं आहे इतर राज्यांमध्ये. तर अशा लाभार्थ्यांचं तुम्हाला परत फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे सेविकांना. तर तुम्हाला इथे जो डॅशबोर्ड दिसतो आहे याच्यामध्ये ऑरेंज कलरचं टॅब आता नवीन ॲड झालेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिसेल लाभार्थ्यांची. तर जे काही मेसेज तुम्हाला येत आहेत, ज्या नावाने मेसेज येत आहेत लाभार्थ्यांच्या, ते सर्व नावं तुम्हाला त्या लिस्टमध्ये दिसतील. आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये ती लिस्ट बघणार आहोत. तर ती लिस्टमध्ये काय आहे, तर आता याच्यात नवीन बदल करण्यात आलेले आहे. तर इथे आपल्याला फेस ऑथेंटिकेशन असं नाव दिसतं आहे, बेनिफिशरी ID दिसतो आहे, बेनिफिशरीचं नाव दिसतं आहे. तर इथे काय करायचं तुम्हाला, एक महत्त्वाची गोष्ट याच्यात ॲड झालेली आहे. तर लिस्ट ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशरी म्हणजे जेवढे पण लाभार्थींचं FRS पेंडिंग असेल तर ते प्री रजिस्टर्ड बेनिफिशरीमध्ये दिसतात. फेस ऑथेंटिकेशन त्यांचं पेंडिंग असतं आणि त्यांचं FRS आपल्याला इथून करावं लागतं. तर त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर तुमच्या मोबाईलला सर्वात आधी आधार फेस ID ॲप PMMUI ॲप असणं गरजेचं आहे. आणि आधार फेस ID ॲपला कॅमेराचा ॲक्सेस, व्हिडिओचा ॲक्सेस आणि लोकेशनचा ॲक्सेस असणं खूप महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला FRS करता येणार नाही, तुमचा कॅमेरा ओपन होणार नाही मोबाईलचा. आणि सर्वांना एक सर्वात महत्त्वाची सूचना आहे की अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये आधार फेस ID चालत नाही. काही सेविकांचा मोबाईलला चालत असेल, परंतु सर्वच सेविकांचा मोबाईलला आधार फेस IDचा ॲक्सेस दिलेला नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्या पर्सनल मोबाईलला आधार फेस IDचा ॲप डाउनलोड करायचा आहे, PMMUI ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याला लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे, कॅमेऱ्याचं द्यायचं आहे आणि व्हिडिओचं द्यायचं आहे. असं केल्यानंतर
तुम्हाला जेव्हा तुम्ही फेस ऑथवर क्लिक करतात तेव्हा तुम्हाला त्याच्यावर टॅप केल्यानंतर म्हणजे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP सेंड होणार. कोणाला OTP सेंड होणार? तर सेविकेचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे लॉग इन ID पासवर्डसाठी, जेव्हा आपण फॉरगेट पासवर्ड करतो, जेव्हा आपल्याला OTP ज्या नंबरला येतो त्याच नंबरला तुम्हाला इथे OTP येणार आहे. आणि OTP आल्यानंतर त्याला काय करायचं आहे, तर OTP आल्यानंतर तुम्हाला असा एक टॅब ओपन होणार. तर आपण स्क्रीनवर बघू शकता की OTP हा तुमचा जो 4 डिजिट दिसतील याच्यात मोबाईल नंबरचे शेवटचे लास्ट, तर त्याच्यावर OTP येणार आहे. तर OTP हा 6 अंकी OTP असतो. 6 अंकीपेक्षा कमी नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर तो OTP इथे टाकायचा आहे एंटर्ड OTPमध्ये. तो OTP टाकल्यानंतर त्याला व्हॅलिडेट करायचे. आता व्हॅलिडेट केल्यानंतर तुमच्या मोबाईलला जो पुढचा टॅब आहे तो ओपन होणार. कुठला टॅब ओपन होणार? तर तुमचा कॅमेरा ओपन होणार. आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे, तर लाभार्थ्याचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. आता आपण बघू शकतो की जेव्हा काही लोक फेस ऑथवर क्लिक करतात परंतु त्यांचा कॅमेराच ओपन होत नाही. तर तो का नाही होत? तर तुम्ही त्याला लोकेशनचा ॲक्सेस दिलेला नसतं, म्हणजेच परमिशन दिलेली नसते. तर त्याला तुम्ही लोकेशनमध्ये जाऊन लोकेशन ऑन ऑफ करायचं आहे किंवा लोकेशनच्या बटनवर क्लिक करून ठेवायचं आहे आणि त्याच्यात चेक करायचं आहे की तुम्ही PMMEY ॲपला ॲक्सेस दिलेला आहे किंवा नाही. जर दिलेला नसेल तर तुम्हाला PMMEY ॲपला ॲक्सेस द्यायचा आहे. ॲक्सेस दिल्यानंतर तुम्ही जेव्हा फेस ऑथवर क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन होणार. कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्ही लाभार्थ्याचं FRS करायचं आहे. FRS करताना काळजी घ्यायची आहे की लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर थोडीशीही म्हणजे सावली पडायला नको किंवा शॅडो यायला नको, जेणेकरून तुमचं FRS करताना अडचणी निर्माण होतील. तर शक्यतोवर FRS करताना अंगणवाडीचा आत न करता अंगणवाडीचा बाहेर करणं खूप सोपं आहे आणि तुमचं FRSही लवकर होणार. FRS करताना घ्यायची काळजी परत एकदा सांगतो, तुम्ही FRS करताना लाईव्ह लोकेशन ऑन ठेवायचं आहे आणि प्रत्यक्ष समोर असतानाच लाभार्थी असतानाच तुम्हाला FRS करणं खूप महत्त्वाचं आहे. आता FRS तुम्ही किती करू शकतात दिवसाला? तर 2 FRS तुम्ही दिवसाला करू शकता. प्रत्येक सेविका ही 2च लाभार्थ्यांचं FRS दिवसाला करू शकतात आणि अर्ज नोंदणी करताना 3 अर्ज नोंदणी दिवसाला करू शकतात. तर ही माहिती आता अपडेट झालेली आहे. तर तुम्हाला आता मी सांगितलं की जे बाहेर राज्यामध्ये FRS झालेले असतील किंवा ज्यांचे FRS मिसमॅच झालेलं असेल तर असे सर्व लाभार्थ्यांचं तुम्हाला FRS करायचं आहे. तर आता FRS करताना जेव्हा पण तुमचं FRS कंप्लीट होऊन जाईल त्यावेळेस FRS करताना जेव्हा पण तुमचं FRS कंप्लीट होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला इमेज कॅप्चर्ड सक्सेसफुली इज प्रोसिडिंग आल्यानंतर तुम्ही त्याचं FRS कंप्लीटचा तुम्हाला मेसेज येईल, लाभार्थ्यालाही मेसेज जाईल. आणि जर तुमचा पोर्टलमध्ये जर तो 2 दिवसापर्यंत दिसला, म्हणजे 48 तास असतात, 48 तासानंतर पोर्टल अपडेट होतं. जर तुमचा पोर्टलला 48 तासानंतर परत तो पुन्हा दिसतोय तर त्याला व्हेरीफाय करा की त्याचं FRS फेल्ड झालं आहे का. जर फेल्ड झालं असेल तर त्याचं FRS तुम्हाला पुन्हा करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पोर्टलमध्ये बदल झालेले बघितलेले आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, तुमचा डॅशबोर्डला 4 नंबरचा टॅब ॲड झालेला आहे. त्याच्यात इतर राज्यांमध्ये FRS झालेले ते सर्व लाभार्थी तुम्हाला त्याच्यात दिसतील. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल. लाभार्थ्यांची यादी दिसल्यानंतर तुम्हाला फेस ऑथवर जायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो पण रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे PMMEYच्या वेबसाईटला किंवा तुमचा लॉग इन IDसाठी त्याच्यावर OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला तो व्हॅलिडेट करायचा आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर तुमचा कॅमेरा FRSसाठी ओपन होईल. तर अशा प्रकारे आपण FRS करू शकतो. तुमची एनरोलमेंट वाढवू शकतो. एनरोलमेंटमध्ये तुमचे FRS पेंडिंगचे लाभार्थी आणि NPCI मॅपचे लाभार्थी पकडले जात नाही.
कारण की त्यांची पूर्ण नोंदणी झालेली नाही आहे. जेव्हा त्यांचं FRS होऊन जाईल, NPCI मॅप होऊन जाईल, त्यानंतर ते तुमचा प्री रजिस्टर्डमधून निघून ते एनरोलमेंटमध्ये जातील आणि सुपरवायझरला दिसायला लागतील. अशा प्रकारे आपण त्यांचा FRS करू शकतो. तर असेच नवीन व्हिडिओ आणि नवीन समस्यांवर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.